चला इथं चालू आहे गवार निवडायची तयारी. तर आमच्याकडं तर इथं निवडती मी गवार. तर आमच्याकडे ना अशी गावठी गवार मिळते बरं का, छोटी छोटी. त्यामुळे हिचे 2 तुकडे नाही करावे लागत, छोटी असती. माशीच राहू देते मी, छान लागती. फक्त लाल मिरची लसूण अशी करायची, लसूण ठेसून जिरे मोहरीची फोडणी देऊन आणि लाल मिरचीत करायची, वाफेवरच करायची. लवकर शिजते कारण या कवळ्या आहे खूप शेंगा. असं बघा खूप छोटी गवार आहे. तर चला इकडं झालेली देवपूजा आणि सकाळचं असं काहीतरी वातावरण आहे. पण गावठीच मिळतो असा छोटा. इकडे शेपूची भाजी बनवलेली आहे आणि ह्या भाजीची चालू आहे तयारी. चला सगळ्यांना शुभ सकाळ. चला सगळ्यांना शुभ सकाळ. सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. छान गवारीच्या शेंगाची भाजी, शेपूची भाजी आणि उन्हाळा म्हटलं की तोंडाला चव नसते बरं का. आता छान अशा 2 चटण्या बनवते मी. चटण्या म्हणजे छान तोंडाला पाणी येईल असंच रेसिपी आज. तर 2 प्रकारच्या कैरीच्या रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. चला आता किचनमध्ये. आणि असं तोंडी लावायला जर अशा चटण्या असेल ना तर 1 पोळी सोडून 2 पोळ्या माणूस नक्की जास्त खाणार. तर चला छान अशा कैरीच्या रेसिपी तुमच्याशी शेअर करते. परत एकदा सगळ्यांना शुभ सकाळ. असं काहीतरी आवरून झालेलं आहे, सुनबाईने आवरलं आहे. चला आता किचनमध्ये. चला आता 2-3 दिवसांनी छान पॅकिंगचे व्हिडिओ येणार आहे. शॉपिंगही झालेली आहे, ते पण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर उद्या येईल शॉपिंगचा व्हिडिओ, परवा येईल तुम्हाला पॅकिंगचा व्हिडिओ. तर 15 दिवसासाठी आम्ही बाहेर चाललेलो आहे फिरायला. तर स्वेटर, जॉर्किंग, शाल अशी पॅकिंग आहे. आता हे ऐकून तुम्हाला कळायला असेल कुठं जायचं आहे. तर जिथं बर्फ पडतो तिथं चाललो आहे फिरायला. तर चला आता ते व्हिडिओ एन्जॉय करा. पण आजचा व्हिडिओ खास आहे, कैरीच्या 2 रेसिपी नक्की बघा आणि आवडली तर लाईक करा. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता किचनमध्ये छान कैरीची रेसिपी. चला इथं घेतलं आहे 7 ते 8 हिरव्या मिरच्या, पण जास्त तिखट नाही आहे, छोट्या कवळ्याचे. इथं 2 टमाटे, लसूण आणि 1 कैरी. तर छान आज चटणी करायची आपल्याला कैरीची, चटपटीत गोड तिखट अशी चटणी. चला आंबा कापून घेते मी आता, कैरी कापून घेते. जास्त आंबट नसती तर छान आहे कैरी. थोड्या गावठी जर घेतल्या तर मग ती आंबट असती. चला आता कट करून घेऊ कैरी. चला असे कैरीचे 2 भाग करून घेतले. मधली कोय नाही घ्यायची आपल्याला. चला इथं कैऱ्या ठेवून घ्यायच्या. 2 कैऱ्या, 2 टमाटे असे छान ठेवून घ्यायचे. टाकून घेतले लसूण, तेल टाकून घ्यायचं थोडं. ते आलं त्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं. तोपर्यंत आपण दुसरी पण चटणी करणार आहे. तर इथं मी आंब्याचे याचे कैरीचे असे साल्ट काढून घेते. तर ही गोड चटणी करायची आपल्याला. तर चला अशा बारीक खपा करून घेते मी. बटाट्याचे काप करतो त्याचे बारीक कट करून घ्यायचं. चला टमाटे बघू तर छान झाले. आता इथे साल्ट काढून आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. साल्ट निघता येईल. चला याचे साल्ट काढून घेतले आणि आता टमाटे, हिरव्या मिरच्या सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ. आणि लसूण टाकून घेते. याचा कैरीचा पल्प काढून घ्यायचा. दोन्ही याचा मी पल्प काढून घेते. मिक्सरला आबडधोबडच वाटायचं. चला असं दळून घेतलं. थोडं आबडधोबडं दळायचं, छान लागते. चला आता फोडणी करून घेऊ. हा मसाला आहे आपण करून घेतलेला. हे दळलेलं आपण वाटण केलेलं टाकून घ्यायचं कैरीचं. प्रमाणे मीठ, लाल तिखट घेतलं आहे मी, थोडं घेतलं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ. यात काळं मीठ टाकायचं आहे. अजून अर्धा चमचा काळं मीठ आहे.
असे आपण टमाटे ते शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. फक्त थोडं लाल मिरची आणि ते मीठ एकत्र होईपर्यंत. इथं आपली चटणी रेडी आहे, तर नक्की करून बघा. बारीक काप करून घेतले. 2 वाट्या कैरीचं हे, तर 1 वाटी गूळ आहे. इकडे हा मसाला आणि इकडे आपल्या लवंगा आणि मिरे 2-3 लागणार आहे. जास्त नाही टाकायचे. चला आता फोडणी करून कैरी टाकून घ्यायची, परतून घ्यायची. आता तो टाकून घेते मी अर्धा चमचा. सात मिनिटं शिजू देऊ आंब्याचं. तर करून बघा, आवडली तर छान रेसिपी आहे. कलर खूप छान आला. वाटीत काढून घेते मी. आज 2 रेसिपी दिल्या. ही तिखट चटणी, हे गुळाचं, तर नक्की करून बघा. तर यात पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. तर 1 ते 1.5 महिना फ्रीजच्या बाहेर राहू शकते. तर नक्की करून बघा. यातला मसालाही छान केलेला आहे मी. तर चला आता यातली कुठली रेसिपी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जाता जाता मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता 2 ते 3 दिवसाने आपले छान फिरण्याचे ब्लॉग येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर 15 दिवसासाठी आम्ही बाहेर चाललेलो आहे फिरायला. कुठं चाललो आहे ओळखला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.